पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 230 कोटी रुपये धर्मदाय आयुक्तांनी गोठवलेत। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी रुपये काढता येणार नाहीत। धर्मदाय आयुक्तांनी हे निर्देश दिलेत। व्यवहार रद्द झाला तर गोखले यांना पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। मात्र धर्मदाय आयुक्तांनी पैशाला स्थगिती दिली आहे। त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 230 कोटी रुपये धर्मदाय आयुक्तांनी गोठवलेले आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, धर्मदाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवलेले आहेत, काय नेमका अधिकचा तपशील आहे? खरं तर पुण्यातील जैन बोर्डिंग जे आहे ते 3.5 एकरावर बसलेलं आहे आणि त्या जमिनीचा व्यवहार जो आहे तो गोखरे कंस्ट्रक्शन यांच्या मार्फत झाला होता। त्या जमिनीवर त्या बोर्डिंगवर त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने कंस्ट्रक्शन उभं करणार येणार होतं आणि त्याचा व्यवहार जो आहे ते 230 कोटी रुपये जे होते ते ट्रस्टला देण्यात आले होते। मात्र जर हा व्यवहार रद्द झाला तर ते पैसे जे आहेत ते गोठवले जाईल। जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला हे पैसे काढता येणार नाही असे निर्देश जे आहे ते धर्मदाय आयुक्तांनी या ठिकाणी आता देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता हा जर व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर ते जे 230 कोटी रुपये जे आहेत ते ट्रस्टला काढता येणार नाहीत असे निर्देश सुद्धा आता धर्मदाय आयुक्तांनी दिलेले आहे। या प्रकरणामध्ये ही महत्वाची घडामोड म्हणता येईल। आता या प्रकरणामध्ये आता हा व्यवहार ज्या प्रकारे गोखलेंनी मेल करून हा व्यवहार रद्द केल्याची जी माहिती दिली आहे त्याचबरोबर आता ती जी माहिती आहे ती धर्मदाय आयुक्तांनाही देण्यात येणार आहे। त्यानंतर हा जो व्यवहार आहे तो रद्द झाला तर ज्या प्रकारे हा व्यवहार ठरवण्यात आला होता जे 230 कोटी रुपयाचा ते जे पैसे आहेत ते त्यांना आता काढता येणार नाही असे निर्देश जे आहेत ते आता धर्मदाय आयुक्तांनी ट्रस्ट आणि संबंधित व्यक्तींना दिल्याचं या ठिकाणी माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता या व्यवहारामध्ये कायदेशीर बाबी पाहावं लागतील आणि आता जो व्यवहार झालेला आहे तो रद्द होईल आणि त्या अनुषंगानेच आता पुढचे पावलं उचलले जातील। मात्र 230 कोटी रुपयांचा जो हा व्यवहार होता आणि ते जे पैसे दिले होते ते ट्रस्टींना यापुढे आता काढता येणार नाही। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।